घाण डायग्राम घाण वाटलं असेल डायग्राम रिझोल्युशन वगैरे, पण आता ऑप्शन नाही आहे, बघावं लागेल. काय केलं आपण थोडं एक ओव्हरव्ह्यू सांगू परत एकदा. काय केलं सांगतो तुम्हाला मी. गाडी जेव्हा हॉरिझॉन्टल रोडवरती असेल तेव्हा मॅक्सिमम स्पीड किती आहे, म्यू आर जी. ओके, मला स्पीड वाढवायचं आहे. आता स्पीड जर वाढवलं मी तर मला म्यू वाढवावं लागेल. आता म्यू जर वाढवला तर देर इज विअर अँड टेअर ऑफ टायर्स. मी काय केलं माहिती आहे का, मी रोडला बँक केलं, असं चढ केलं रोडला ॲट अन अँगल थिटा. मग रोडला बँक केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, ऑटोमॅटिकली माझं स्पीड वाढलं. रोडला बँक केल्यामुळे ऑटोमॅटिकली स्पीड वाढलं, कारण रस्त्याने मला सपोर्ट दिला टर्न करायला लवकर. माझा हा जो फोर्स आहे ना एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा, त्यामुळे माझं ऑटोमॅटिकली स्पीड वाढलं आहे. आणि स्पीड वाढल्यामुळे माझी कंडिशन झाली रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. आता यामध्ये मला अजून स्पीड वाढवायचं आहे. मग अजून जर स्पीड वाढवायचं असेल मला तर फ्रिक्शनल फोर्स मला लेफ्टला घ्यावं लागेल खाली. का केलं मी, कारण अशाने काय होतंय माहिती आहे का, माझा टोटल सेंट्रिपिटल फोर्स वाढतोय, दोघांची काय होतीये ॲडिशन होतीये. इथं काय होतंय, दोघांची सबट्रॅक्शन होतीये. म्हणजे या कंडिशनमुळे मी काय केलं, फ्रिक्शनल फोर्स खाली गेला. आणि जेव्हा सेंट्रिपिटल फोर्स वाढेल ना तेव्हा ऑटोमॅटिकली माझं स्पीड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता मी काय करतो माहिती आहे का, हे इक्वेशन बघा, हे दोन इक्वेशन वहीमध्ये दिलेत. आता कुठलं तरी एक इक्वेशन सॉल्व्ह करतो मी, एक फॉर्म्युला आणतो, हे रफ करतो मी, आता घालवतो मी. आता बघा पुस्तकात त्यांनी दिले, आय थिंक हे इक्वेशन दिले पुस्तकात. बघा हे इक्वेशन दिले. तसं काय नाही, कुठलं घेतलं तरी चालेल. हा का, हे रफ करतो मी डेफिनेशन. हे इक्वेशन राहू द्या. आता बघा काय करायचं इक्वेशनमध्ये, हे दोन इक्वेशन आले. काय करा माहिती का, हे इक्वेशन डिवाइड करा, सिम्पल आहे. घ्या खाली कसं डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. कसंही करा, एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एम जी इज इक्वल टू. आता एम व्ही स्क्वेअरचं इक्वेशन बघा, एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा, आणि जे किती आहे एन कॉस थिटा, बरोबर आहे का बघा. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन डिवाइड करा दोन्ही, चालतंय. ओके, आता काय होईल, एमला एम कॅन्सल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, इथं काय आहे का, नो चेंजेस, एन साइन थिटा मायनस एफ एसचा फॉर्म्युला काय, म्यू एस एन, माहिती आहे ना, आता झालं आहे की एफ एसचा फॉर्म्युला म्यू इंटू एन कॉस थिटा प्लस म्यू इंटू एन साइन थिटा. बरोबर आहे का, एकदम बरोबर आहे. काय डाऊट आहे का, काहीच डाऊट नाही आहे. काय केलं मी, फक्त दोन इक्वेशन डिवाइड केलं. एफचा फॉर्म्युला लिहा, म्यू इंटू एन, सिम्पल आहे. आता एन कॉमन घ्या वरून, कॉमन घेतल्यानंतर काय होईल, कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर बाय आर जी. एन कॉमन घ्या, आत काय राहते साइन थिटा मायनस म्यू एस कॉस थिटा डिवाइड बाय एन कॉमन घ्या, कॉस थिटा प्लस एन साइन थिटा. ह्याला हे काय होणार, सिम्पल आहे, कॅन्सल झालं ना. अरे मॅथमॅटिक्स चाललंय, फिजिक्स नाही चाललं. देअरफॉर व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू, कॅन्सल झालं. आता बघा काय म्हणतोय मी, या इक्वेशनमध्ये आणि या इक्वेशनमध्ये काय करतो माहिती का, मी कॉस्टने डिवाइड करतो, कॉस्टने. चालतंय की, काय प्रॉब्लेम आहे. हे इक्वेशन आहे ना, हे समजा असं आहे 2/3 इज इक्वल टू 1/2. मी काय करतोय माहिती का, 1ला बी 2ने डिवाइड करतोय, ह्या 2ला बी 2ने डिवाइड करतोय. चालतंय की, अरे ह्यालाही कॅन्सल झालं पण तेवढं झालं ना 1/2. म्हणजे न्यूमरेटरला बी सेम फॅक्टरने डिवाइड करतोय आणि डिनोमिनेटरला पण सेम फॅक्टरने. चालतंय की मॅथमॅटिक्समध्ये. मी काय केलं माहिती का, की या इक्वेशनला आणि या इक्वेशनला कॉस्टने डिवाइड करा, काय होईल, डिवायडेड बाय, असंच आपलं हे करतोय, कमी करतोय इक्वेशन. चालतंय, खाली घ्या, व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू. आता कॉस्ट सेपरेट करा, साइन बाय कॉस्ट काय होणार आहे, टॅन थिटा मायनस कॉस्ट काय होणार, कॅन्सल, म्यू एस, खाली कॉस्ट दे 1 प्लस एन टॅन थिटा. एक मिनट एन काढलं आहे ना, एन गेलं, हां इथं म्यू एस राहिलं फक्त, सॉरी बरं का, मेन काढलं कॉमन, म्यू एस, इथं फक्त म्यू एस राहणार, एन नाही म्यू एस. टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा झालं. देअरफॉर हे लिहिलं का इक्वेशन, हे लिहून एरफ करतो मी, झालं. देअरफॉर काढायचं काय मला, वेलॉसिटी काढायची. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस
मल्टिप्लाय बाय आर जी. काढायचं आहे काय व्हेलॉसिटी, टेक स्क्वेअर रूट घ्या, हे निघून जाईल. मिनिमम स्पीड ऑन बँक्ड रोड, इथल्या मिनिमम स्पीड ऑन बँक रोड. बँक रोडवरचं मिनिमम स्पीड एवढं आलं आहे. घाणेरडा फॉर्म्युला आहे, पण थोडा लक्षात ठेवा, कारण हा नाही लागणार आपल्याला. ह्याला अजून सॉल्व केल्यानंतर लागणार एक फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? टॅन थिटा इज व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर इंटू जी. आर काय? ट्रॅकची रेडियस, जी ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, टॅन थिटा, त्या थिटा बँकिंग ऑफ रोडचा टॅन थिटा घ्या, म्यू एस कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 1 प्लस म्यू एस कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन टॅन इंटू थिटा. आता बघा मी काय म्हणतो ह्या कंडिशनला, इफ मी जर म्हणलं की म्यू एस इक्वल टू 0 आहे, असंच फ्रिक्शन घेतलंच नाही मी गाडीला, टायर अँड रोडमध्ये फ्रिक्शनच नाही आहे, किती आलं बघा, बी मिनिमम इज इक्वल टू म्यू एस 0 टॅन थिटा मायनस 0 अंडर रूटमध्ये डिवाइड बाय 1 प्लस 0 इंटू टॅन थिटा अख्ख्याला काय मल्टिप्लाय बाय आर जी, किती आलं, अंडर रूट ऑफ टॅन थिटा मायनस 0 टॅन थिटा मल्टिप्लाय बाय आर जी, आणि खाली 0 प्लस 1 ह्याला बॉक्स करा आणि ह्याला स्टार करा, 5 स्टार, एकदम भारी. अंडर रूट ऑफ म्यू आर जी नंतरचा सगळ्यात फेमस फॉर्म्युला अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. कुठला फॉर्म्युला हा? बँकिंग ऑफ रोडमधला मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आता बघा मॅक्सिममचा काय येईल, मॅक्सिममचा सेम इक्वेशन, सेम, फक्त इथे प्लस करा. तिथे लिहिलं ना दोन इक्वेशन लिहिते बघा मी आता, स्पीड इज मॅक्सिममचे दोन इक्वेशन, ते दोन इक्वेशन पण असे सॉल्व करा. सेम फॉर्म्युला काय येईल माहिती आहे, शेवटचा हा येईल, व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनसचा प्लस आणि प्लसचा मायनस करा, टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि आपला व्ही मॅक्स इज इक्वल टू किती आहे, तिथं लिहा प्लेन रोड, आणि हे कसले दोन्ही, हे दोन फॉर्म्युले, हे दोन, हे दोन, एकदम मक्खन लिहून दिले, खतरनाक लिहून दिले मी. काय केलं मी, हे इक्वेशन सॉल्व केलं. हे कसलं मिनिमम स्पीड ऑन बँक रोड एवढे. मग मी काय म्हणलं की इफ म्यू एस इक्वल टू 0 आहे, म्हणजे फ्रिक्शनच नाही आहे रोडमध्ये आणि टायरमध्ये, हे 0 पुट करा, किती आला, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. म्हणजे अँगल ऑफ म्हणजे बँकड रोडवरती मिनिमम स्पीड अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, बँकड रोडवरती मॅक्सिमम स्पीड, सेम इक्वेशन कॉपी करायचं, फक्त मायनसच्या जागी प्लस करा आणि प्लसच्या जागी मायनस करा. टॅन थिटा प्लस म्यू एस आपण 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आणि तुमचा सरफेस जर रोड असेल, असं तुमचा सरफेस जर प्लेन असेल, प्लेन म्हणजे बँकिंग केला नसेल, तर त्या केसमध्ये व्ही मॅक्स किती आहे, अंडर रूट ऑफ म्यू आर जी. तिन्ही फॉर्म्युला डोक्यात फीड करा, तिन्ही महत्त्वाचे आहेत. तिन्हीमधले ह्याला 7 स्टार करा आणि ह्याला पण 7 स्टार करा. ह्याच्यावरती जास्त न्यूमरिकल आहेत, ह्याचं काय नाही आहे एवढं मधल्याचं, ह्या दोघांचं काय नाही आहे. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे बँकिंग ऑफ रोडमध्ये, एक्स्ट्रीमली न्यूमरिकल्सला. कॅल्क्युलेट व्ही मॅक्स ऑन प्लेन रोड अंडर रूट ऑफ म्यू आर जी, कॅल्क्युलेट मिनिमम स्पीड अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, रेडियस ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन थिटा. काय डाऊट आहे का बघा. व्ही मॅक्स म्यू आर जी, व्ही मॅक्स हा व्ही नॉट, व्ही मॅक्स मिनिमम स्पीड बघा, मॅक्सिमम स्पीड मिनिमम स्पीड व्ही नॉट बघा. काय डाऊट आहे का बघा. सोपं आहे, काय नाही, दोन इक्वेशन डिवाइड केलेत. एफ एसचा फॉर्म्युला म्यू एस इंटू एन, एन कॉमन घ्या, कॅन्सल होईल, आणि कॉस्टने डिवाइड करा, हे इक्वेशन येईल. हे इक्वेशन आलं की मिनिमम स्पीड, ह्यात परत म्यू एस 0 पुट करा. सिक्वेन्स लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट. हे आलं की परत हेच इक्वेशन तो कॉपी केलं आहे, आणि हे कुठलं प्लेन रोडचं खतम. आता हे इक्वेशन बघा मिनिममचं, रफ करतो मी, अवघड नाही, सोपं आहे, काय घाबरतोय तुम्ही, एकदम चिल्लर चालले. आता ते बघा व्ही मिनिमम किती आला, आर जी टॅन थिटा. आता करा ऑन स्क्वेअरिंग व्ही मिनिमम स्क्वेअर रूट निघून जाईल, आर जी टॅन थिटा. सो टॅन थिटा इज इक्वल टू व्ही मिनिमम स्क्वेअर अपॉन आर जी. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, हा एक फॉर्म्युला.
ह्याला बॉक्स करा आणि ह्याला 7 स्टार करा. थिटा इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. खतम. ह्याच्यावरती ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती MCQ असतो. MCQ किंवा शाळेतलं एक्झाम्पल. कॅल्क्युलेट अँगल ऑफ बँकिंग. V देणार, R देणार, G देणार. tan इनवर्स V²/RG डोक्यात फीड करा किंवा हा फॉर्म्युला जर माहीत असेल त्याच्यावर तो फॉर्म्युला काढा. विषय संपला. हा तिन्ही डोक्यात फीड करा. तिघांमध्ये न्यूमरिकल येतो. एकदम भारी. अँगल ऑफ बँकिंग आणि अँगल ऑफ बँकिंग एक मिनटं. अँड अँगल ऑफ बँकिंग मिनिमम स्पीड मॅक्सिमम स्पीड डो नॉट डिपेंड ऑन मास ऑफ पार्टिकल. हे डोक्यात फीड करा. इथे लिहून घ्या नोटमध्ये की अँगल ऑफ बँकिंग अँड मॅक्सिमम अँड मिनिमम स्पीड ऑफ कार डो नॉट डिपेंड ऑन मास ऑफ व्हेकल. लिहून घ्या वहीमध्ये. MCQ मध्ये आहे की अँगल ऑफ बँकिंग कुणावर डिपेंड असते. ऑप्शन ए व्हेलॉसिटी, ऑप्शन बी रेडियस, ऑप्शन सी एक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ऑप्शन डी मास ऑफ द कार. मग कुणावर डिपेंड नाही आहे मास ऑफ द कार आणि तिघांवरती डिपेंड येते. V वरती, R वरती आहे, G वरती. दिस इज द एंड ऑफ अँगल ऑफ बँकिंग. काय डाऊट कन्सेप्ट कळला असेल तुम्हाला की अँगल ऑफ बँकिंग काय आहे. बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन दिली आणि व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ बँकिंग ते पण झालं आहे आपलं. काय अवघड नाही आहे आय थिंक सो. ते नसावंच काय अवघड. बघा गप्प यार एकदम साधं आहे. साधं चाललंय, लहान मन चाललंय. प्रोसेस ऑफ रेजिंग आउटरेज ऑफ रोड ओव्हरहेड सिनरी इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. बँकिंग ऑफ रोड. अँगल ऑफ बँकिंग काय. द अँगल ॲट विच द रोड इज बँक्ड इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. का करतोय आपण. गाडीची स्पीड वाढवण्यासाठी. कारण प्लेन रोडवरती मॅक्सिमम स्पीड किती आहे μRG. अजून जर स्पीड वाढवलं तर म्यू वाढवावं लागेल. टायर खराब होईल. मग मी रोडला बँक केलं. मग रोड जर बँक केला तर त्या केसमध्ये मिनिमम स्पीड किती आहे RG tan θ. मॅक्सिमम किती आहे एवढं आहे. मग ह्याचा स्क्वेअर करा तो फॉर्म्युला मिळेल. एवढंच आहे. 3 फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर 2 डायग्रामचं लक्षात ठेवा कसं आहे. आणि प्रोसेस लक्षात ठेवा की मी 2 इक्वेशन कसे सॉल्व्ह केले. चालेल एवढंच करायचं बाकी काय नाही आहे. तर हा झाला टॉपिक आपला एंड ऑफ अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोड. आता नवीन हेडिंग टाका. 2 टॉपिक राहिलेत आपले. कोनिकल पेंडुलम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. टाका हेडिंग कोनिकल पेंडुलम. एकदम भारी चाललंय आपलं. एकदम कॉन्सेप्च्युअल चाललंय. काही फास्ट नाही काही नाही एकदम स्लो चाललंय. भारी. थोडा अवघड आहे. थोडं प्रॅक्टिस करावी लागेल. व्हिडिओ बघा एकदा परत एकदा समजून घ्या काय नक्की ते. इझी जाईल मग. एवढं पण अवघड नाही आहे. थोडं जरा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल नक्की कसं येते. थोडंफार जाईल अवघड प्रोसेसमध्ये. आता व्हॉट इज मेन बाय कोनिकल पेंडुलम. एकदम बारकं प्रूफ आहे. सोपं आहे. कोनिकल पेंडुलम काय. डेफिनेशन लिहितो मी आधी मग सांगतो तुम्हाला. It is a simple pendulum in which Bob described a horizontal circle and string described a cone. काय म्हणतो नीट बघा. कोनिकल पेंडुलम 2 टाईपचे पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज मीन बाय सिंपल पेंडुलम. हे तुमचं 5व्या चॅप्टरमध्ये येईल. सिंपल पेंडुलम काय नाही साधं आहे. दोरी घ्यायची त्याला बॉल लावायचा. त्याला नाव आहे एक बॉब. त्याला मी असं घेऊन गेलो ना इकडं सोडून दिलं की असं होणार ते झालं. लहान मुलांचं घड्याळ नसतो. घड्याळच्या खाली असतं बघा ते कंटिन्युअस मोशन होतं बघा. पुढे जातं मागं जातं पुढे जातं मागं जातं. दॅट थिंग इज कॉल्ड एज पेंडुलम. म्हणजे दोरीला जर मी बॉल लावला आणि तो इकडे घेऊन गेलो सोडून दिला तो परत इकडे आणणार. सोडून दिला परत इकडे आणणार. मग ह्याला एक नाव आहे दिस कॉल्ड एज टू अँड फ्रो मोशन. पुढे आणि मागे जाणे. आणि दिस ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सिंपल पेंडुलम. साधं. पुढे जातोय मागे येतोय पुढे जातोय मागे येतोय. दॅट थिंग इज कॉल्ड एज सिंपल पेंडुलम. टू अँड फ्रो मोशन ऑफ द बॉब इज कॉल्ड एज सिंपल पेंडुलम. एवढंच आहे. ह्याला म्हणणं सिंपल. कोनिकल काय ह्याला घ्यायचं आणि सर्कलमध्ये फिरवायचं झालं. दिस कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. म्हणजे दोरी घेणार हा बॉल घेणार आणि त्याला असं फिरवणार सर्कलमध्ये. मग तो सर्कलमध्ये जर फिरत असेल तर दॅट थिंग इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. कोन
कोण माहिती आहे मेहंदीचा कोण असं असतो बघा. झालं एवढंच आहे. म्हणजे कोनिकल पेंडुलम काय, इट इज अ सिम्पल पेंडुलम इन विच बॉब म्हणजे काय, हा बॉल. बॉब डिस्क्राईब अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग आहे ना ही दोरी डिस्क्राईब्स अ कोन. म्हणजे स्ट्रिंग आहे ना ती डिस्क्राईब काय करणार, कोन, आणि जो बॉब आहे तो डिस्क्राईब काय करणार आहे, हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे डायग्राम काढतो मी, तुम्हाला एक आयडिया येईल. स्ट्रिंग हा बॉब बघा, हा बॉब ही दोरी, ह्याची लेंथ, हा अँगल थीटा. आता बघा नीट फोर्स कसे आहेत. हा बॉब काय करतोय, इट डिस्क्राईब हॉरिझॉन्टल सर्कल आणि स्ट्रिंग काय करते, डिस्क्राईब कोन. मग आता सिंपल आहे, स्ट्रिंगची लेंथ किती आहे, एल, ही लेंथ आहे ना एल, आणि स्ट्रिंगमध्ये एक फोर्स लागतो बघा, टेन्शन लागणारच की दोरीत. NLM मध्ये बघितलं आपण, आत काय लागणार, टेन्शन. बॉबपासून अवे, स्ट्रिंगची लेंथ एल, आत काय लागणार, टेन्शन टी. काय नाही आपल्याला काढायचं आहे काय माहिती का, की टाइम पिरियड काढायचा आहे किती आहे ह्याचा, कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड काढायचा आहे. समजलं तुम्हाला कोनिकल पेंडुलम काय, जो सर्कलमध्ये फिरतोय, बड्डे कॅप नसते का आपली, बड्डे कॅप त्या शेपमध्ये, दॅट थिंग इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. की बॉब डिस्क्राईब करणार हॉरिझॉन्टल सर्कल आणि स्ट्रिंग काय करणार, कोन. कोण जाणार ना क्रिएट, अरे कोणच आहे की लाव की परत काही इथं बॉब झालं, कोणच झालं की बड्डे कॅप झालं नाही काही झालं. हा अँगल किती आहे, थिटा. हे एच काय, हाईट. आता नीट बघा रिझॉल्युशन, आत काय लागणार, टेन्शन. ह्या बॉबवरती फोर्स किती आहेत, खाली काय लागणार, mg. आता रिझॉल्व करतो जरा. हा अँगल थिटा आहे, हा अँगल किती येणार, थिटा. कसले अँगल, अल्टरनेट अँगल्स. मग हा काय येणार, टी कॉस. हा काय येणार, काय डाऊट आहे का, डाऊट काय, साधं आहे चिल्लर लहान मुलांचं. वजन खाली लागणार mg, टेन्शन लागतंय असं. हा अँगल किती असणार, थिटा. सेम ना, अल्टरनेट अँगल्स. हा काय, अँगल डिस्क्राईब बाय द स्ट्रिंग टू द टॉप. स्ट्रिंग मी अशी इथे आता स्ट्रिंग मी अशी ओढली, तर अँगल किती आला, थिटा. हा थिटा, हा पण किती येणार, थिटा. हा टी, हा काय ना, टी कॉस थिटा. हा काय ना, टी साईन थिटा. झाले रिझॉल्युशन ऑफ वेक्टर 11वीचा टॉपिक. शेजारचा अँगल कॉस, खालचा अँगल साईन. झालं आपलं टी कॉस अँड टी साईन. मग आता मला सांगा की रिझॉल्युशन कसं आहे फॉर व्हर्टिकल. व्हर्टिकलमध्ये मग आता बॉब काय स्टेबल आहे, व्हर्टिकलमध्ये मी काय म्हणणार, टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. आणि फॉर हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टलला मी काय म्हणणार की टी साईन थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. खतम फिनिश, काहीच करायचं नाहीये. समजलं का मी काय केलंय ते, नाही समजलं. टी कॉस थिटा इज इक्वल टू mg आणि टी साइन थिटा आत लागतोय ना, त्यामुळे तो सर्कल कंप्लीट करतोय. टी साइन थिटा प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. टी नाही प्रोव्हाइड करत, टी वरती आहे दादा, सर्कल माझा खाली आहे. टीचा एक कॉम्पोनंट असा आहे की जो प्रोव्हाइड काय करतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे टी साइन थिटा इज इक्वल टू mv² बाय r हे घेणार. मग काय करायचं आहे मला, काय नाही मग खेळत बसायचं. देअरफॉर डिवाइड करतो इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 डिवाइड करा. काय येणार, एम ला एम काय होणार, कॅन्सल. टी ला टी कॅन्सल. टॅन थिटा इज इक्वल टू v² बाय, अरे हा फॉर्म्युला कुठे बघितला आपण, आत्ताच बघितलं. देअरफॉर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा, हा एक फॉर्म्युला. और थिटा इज इक्वल टू आत्ता हा टॅन इनवर्स. काय केलं मी, काय नाही, मी काय काढतोय माहिती का, की हा अँगल किती आहे, टॅन इनवर्स v² बाय rg. आणि व्हेलॉसिटी ऑफ बॉब किती आहे, अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. मी दोन इक्वेशन्स आधी काढलेत आपले असेच काढलेत दोन इक्वेशन टाइमपासला. समजलं का बघा, काय डाऊट वगैरे तुम्हाला. टाइम पिरियड काढायचा आहे किती असेल, टाइम पिरियड काढू आपण, काय त्यात वाद नाही आहे, होऊन जाईल ते. बघा हे आत्ता लिहून घ्या फक्त. झालं, आता बघा इथपर्यंत आलोय आपण. आता बघा काय करतो, हे इक्वेशन घेतो, हे साईडला घेतो, इथपर्यंत लिहून घ्या सगळं. मी जुन्या पुस्तकानुसार शिकवतोय बरं का, जुन्या पुस्तकात जास्त फॉर्म्युले, नवीन पुस्तकात थोडंच घेतलंय त्यांनी. हे लिहिलंय ना साधे इक्विलिब्रियमला,
टी कॉस थिटा इक्वल टू एम जी टी साइन थिटा प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. दोन इक्वेशन डिवाइड केले, हे आलं. आता हे इक्वेशन बघा, हे रफ करतो मी. हे बघा, हे ठीक आहे. व्ही इज इक्वल टू किती आलं, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. खाल्ल्या व्ही नो आपल्याला काय माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर टाइम्स ओमेगा. यात पुट करतो, आर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. अँड फ्रॉम फिगरवर मला सांगा टॅन थिटा किती आहे. फिगरमध्ये बघू, फिगरमध्ये बघा टॅन थिटा किती आहे. अपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट बाळा. ह्याला काय म्हणलं मी, हाईट ऑफ कोन, कोनच्या हाईट आहे ना ही सेंटरपासून, आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग. मग ही जर रेडियस असेल, हा जर एच असेल, तर टॅन थिटा काय येणार, अपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट आर बाय एच. आर किती येणार आहे, एच टॅन, सॉरी असं ठेवा, टॅन थिटा इक्वल टू आर बाय एच. त्यात पुट करा आणि याला स्क्वेअरिंग करा. ऑन स्क्वेअरिंग इक्वेशन 1 आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर जी आणि टॅन थिटा किती आहे, आर बाय एच. आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर जी बाय एच. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल. सो अँग्युलर स्पीड ऑफ बॉब इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी बाय एच. हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. अँग्युलर स्पीड ऑफ बॉब इज इक्वल टू जी बाय एच. काढतोय मी, टर्म्स काढतोय मी. कोनिकल पेंडलमचा स्टडी करतोय रे, की कोनिकल पेंडलममध्ये ॲक्च्युली काय होतं. तर कोनिकल पेंडलम काय ॲक्च्युली काहीच नाही आहे. दोरी घ्यायची, बॉल लावायचं, सर्कलमध्ये फिरवायचं. मग सर्कलमध्ये जर फिरत असेल तर स्ट्रिंगमधलं टेन्शनचा एक कॉम्पोनंट असा आहे की जो अलॉंग सर्कल आहे. मग तो प्रोव्हाइड काय करतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करणार आहे, मासला. आणि कसले अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स. लेंथ ऑफ स्ट्रिंग, रेडियस आणि एच काय, हाईट आहे. मी फक्त इक्वेशन डिवाइड केले, हे आणले. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा कसं करायचं. हा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. कुठं झालं आपलं, आजच झालंय, सॉरी पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्ये. व्ही इक्वल टू आर ओमेगा यात पुट केला मी. मग स्क्वेअरिंग करा, फ्रॉम फिगरवरून टॅन थिटा काढा, अपोजिट आपण ॲडजस्टंट आर बाय एच. स्क्वेअरिंग करा आणि आत ॲड करा, आर स्क्वेअर काय होईल, कॅन्सल. सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी बाय एच. हा फॉर्म्युला आहे. अँग्युलर स्पीड ऑफ बॉब हे काय आहे, ओमेगा. अँग्युलर स्पीड ऑफ बॉब स्टार करा, न्यूमरिकलला लागेल अंडर रूट ऑफ जी बाय एच. लागेल न्यूमरिकलला लागेल. झालं. आता पुढे बघूयात आपण, टाईम पिरियड काढूयात. सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. काय करणार, हाऊ टू फाइंड टाइम पिरियड. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग टाइम काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, 2πr. स्पीड किती आहे, v. सकाळी नाही बघितलं आपण, सकाळी बघितलं की सर्क्युलर मोशनमध्ये ह्याचा फॉर्म्युला कशाचा, हाऊ टू फाइंड टाइम पिरियड. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम वापरा, होऊन जाईल. झालं. आणि व्हीचा फॉर्म्युला काय, आर जी टॅन थिटा. बरोबर आहे का, काय नाही, व्हीचा फॉर्म्युला पुट केला फक्त, आर जी टॅन थिटा. बघा आलंय का, 2πr अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. बघा बघा आलंय का. आता मी असं लिहितो, नीट बघा मॅथमॅटिक्स, नीट बघा. आरला जर मी असं लिहिलं तर चालते की, रूट आर इंटू रूट करायचं असणार आहे आर. आणि ह्याला मी असं लिहितो, आर जी टॅन थिटाला. हे असं असू दे, असं आहे ना, असं लिहितो 2π अंडर रूट ऑफ आर अंडर रूट ऑफ आर अंडर रूट ऑफ आर अंडर रूट ऑफ जी टॅन थिटा. एम आय करेक्ट, हे बरोबर आहे का माझं, बरोबर आहे का. हे आरला लिहिले रूट आर इंटू रूट आर आणि हे सेपरेट केले. पाचवीतलं मॅथमॅटिक्स, फक्त हे बरोबर आहे का सांगा मला, बरोबर आहे की. आणि सगळं स्क्वेअर रूटमध्येच आहे ना. आरला लिहिले फक्त रूट आर इंटू रूट आर लिहिले, शेवटी आरच आहे. ह्याला हे काय होणार, कॅन्सल. आता हे पण टोपीमध्ये आणि हे पण टोपीमध्ये. मी असं म्हणतो ना, टोपीत आहे दोन्ही, टोपी म्हणजे स्क्वेअर रूट. मग दोन्ही जर टोपीमध्ये असतील तर काय करा, मग एका टोपीत टाका त्यांना, अंडर रूट ऑफ आर अपॉन जी टॅन थिटा.
अरे दोन्ही वेगवेगळे आहे ना, मी एका टोपीत टाका ना. झालं. आता या फ्रॉम फिगर हे रफ करतो मी, नाव डेफिनेशन वगैरे डायग्राम असू द्या लागणार आहे. फ्रॉम फिगर मला सांगा, तुमच्या पुस्तकात अजून इझी दिलं आहे. साइन थिटा किती आहे? साइन थिटा किती आहे सांगा मला. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आर बाय एल. मग आर किती येणार? एल साइन थिटा. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल साइन थिटा, आरच्या जागी एल साइन थिटा, आणि खाली किती जी टॅन थिटा. बघा देअरफॉर 2 पाय अंडर रूट ऑफ एल साइन थिटा, आणि टॅनला मी असं लिहू शकतो साइन अपॉन कॉस, आणि कॉसवरती जाणार. मग ह्याला हे काय होणार? कॅन्सल. आता हे रफ करतो, हे काय गरज नाही आहे. देअरफॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा बाय जी. थोडं मोठं आहे बरं का. आता हे जाऊ दे, जुन्या पुस्तकानुसार घेतलं आहे मी, पण जाऊ दे आता, जाऊ दे जुन्या पुस्तकानुसार घेतलं मी. नवीन पुस्तक सोपं आहे बघा, असंच आहे पण थोडं सोपं आहे बघा. बरोबर आहे बघा. चुकलंय. इझी एकदम. काय केलं मी कळलं तुम्हाला? हे पण कळलं ना तुम्हाला? हे तर कळलं आहे. हे इक्वेशन घेतलं मी परत. टाइम पिरियड काढायचं नाही, एकच फॉर्म्युला आहे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग टाइम किती येणार? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग मला एक सांगा की पार्टिकल जर सर्कलमध्ये फिरत असेल, सर्कलमध्ये, तर तो सर्कलमध्ये फिरताना डिस्टन्स किती कव्हर करणार? 2 पाय आर. सिम्पल आहे. आणि स्पीड किती आहे? व्ही. व्हीचा फॉर्म्युला काय? अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. मग मी काय केलं? आर लिहिलं, रूट आर इंटू रूट आर. रूट आर काय होणार? कॅन्सल. आणि हे पण टोपीत आहे, हे पण टोपीत आहे. मग एका स्क्वेअर रूटमध्ये टाका ना, आर अपॉन जी टॅन थिटा. आणि फिगरवरून मी काय म्हणलं? साइन थिटा किती आहे? अपोजिट बाय हायपोटेनियस आर बाय एल. मग आर किती आहे? एल साइन थिटा. फक्त त्यात पहिले पुट केली आहे. आणि टॅनचा फॉर्म्युला काय? साइन अपॉन कॉस. कॉसवरती जाणार. साइनला साइन काय होणार? कॅन्सल. सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. फॉर्म्युला एकदम महत्त्वाचा आहे न्यूमरिकल्सला. अँड अँग्युलर स्पीड ऑफ बॉब अंडर रूट ऑफ जी बाय एच. आणि एक फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे हा, की व्हेलॉसिटी ऑफ बॉब अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आणि थिटा किती आहे? टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. आणि 5व्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे सिम्पल पेंडुलम ऑसिलेशनमध्ये. तर फॉर्म्युला काय माहिती का सिम्पल पेंडुलमचा? टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. हे कोणाचं आहे? सिम्पल पेंडुलमचं लक्षात राहतो मुलांच्या, कोनिकलचं विसरून जातात मुलं. एकदम फेमस फॉर्म्युला हा, एल बाय जी. सिम्पलचं आहे. पण कोनिकलचा मुलं फॉर्म्युला विसरून जातात दरवर्षीचं आहे. त्यामुळे कोनिकलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर आता हे प्रूफ काय पेपरला येणार नाही तुमच्या फिजिक्समध्ये. आता रिएलिटीमध्ये कसं आहे माहिती का? फिजिक्सचं कसं असतं मला सांगतो मी. फिजिक्सचा क्वेश्चन कसं येतो माहिती आहे तुम्हाला? आता 12वीत तुम्ही आलाय, नवीन मुलांना माहिती नाही. फिजिक्समध्ये काय येतं माहिती आहे का? डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. माझी मेथड काय माहिती आहे शिकवायची? मी आता कोनिकल पेंडुलम लिहिला, मी काय करतो? डायग्राम काढतो बोर्डवरती, आत्ता काढली, आणि डायरेक्ट मी प्रूफ चालू करतो. मी काय केलं आत्ता पण आठवा, बँकिंग ऑफ रोडमध्ये डेफिनेशन लिहिली, डायग्राम काढली, आणि डायरेक्ट प्रूफ चालू केलं. पेपरमध्ये तसं करायचं नसतं. पेपरमध्ये काय करायचं माहिती आहे का? एक इक्वेशन काय की डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. काय करायचं तुम्ही? डेफिनेशन लिहायची असेल तर डायग्राम काढायची पेन्सिलने, नीट रिझॉल्व करायचं, आणि खाली माहिती लिहायची की कन्सिडर अ बॉब विच इज कनेक्टेड टू स्ट्रिंग अँड रोटेटेड इन हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे जेवढं तुम्ही डायग्राममध्ये लिहिलं आहे ना, ते सगळं इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करायचं खाली, आणि त्याच्यानंतर हे प्रूफ चालू करायचं. पण माझी शिकवायची टेक्निक वेगळी आहे. मी काय करतो? मी डायग्राम काढतो, मी कॉन्सेप्ट सांगतो नक्की काय येते, आणि मग कॉन्सेप्टनुसार मी प्रूफ चालू करतो. तसं थिअरी नाही लिहित बसत मी की कन्सिडर हे कन्सिडर ते. आता 11वीतल्या मुलांना माहिती आहे मी कसं शिकवतो ते. मी जे नवीन आलेत 12वीत त्यांना जरा बघावं लागेल. माझी टेक्निक वेगळी टीचिंगची. मी डायग्राम काढतो आणि मी डायरेक्ट प्रूफ चालू करतो मग. आणि मधलं जे असतं ना थेरॉटिकल, ते मी फक्त एक्सप्लेन करतो की कन्सिडर हे कन्सिडर ते. वेळ नाही तेवढा. मी जर तेवढं लिहित बसतो ना तर अख्खा बोर्ड भरेल माझा ते हिंदीमध्ये. एवढं भरणार, मग तिकडे डायग्राम, मग परत ते पुसायचं, मग प्रूफ चालू करायचं. मग त्याला एक तास जाईल माझा. आणि ते डॉंकी वर्क आहे, ते काय करत नाही मी. कधीही डायग्राम काढायची, डायग्राममध्ये तुम्हाला जे दिसतंय ना ते फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं खाली. पुस्तकात तेच केलं आहे बघा तुमच्या. इंग्लिशमध्ये लिहायचं म्हणजे डायरेक्ट तुमचं प्रूफ चालू करायचं. देअरफॉर खाली प्रूफ घ्यायचं, मग चालू. मग मी जे आत्ता बोर्डवरती लिहिलं आहे ना ते फक्त खाली लिहायचं वहीमध्ये. तेवढं लिहिलं ते तुम्हाला आरामात मार्क मिळतो. काही करायची गरज नाही आहे.
सिम्पल एकदम एकदम सोपं आहे. डायग्रॅमची माहिती इंग्लिशमध्ये आणि प्रूफ सॉल्व करायचं डायरेक्ट खाली, विषयच नाही. मी कसलाच विचार नाही करायचा, बिंदास मार्क मिळतो. मी 11वी सांगितले मुलांना मी कसं करायचं, 12वी सांगतो तुम्हाला फक्त मी हाऊ टू डू. फिजिक्समध्ये काय येतं, डायग्रॅम फिजिक्समध्ये काय येतं, तर डेरिव्हेशन असतात की डायग्रॅम दिली इक्वेशन डिराईव्ह करा, डायग्रॅम दिली इक्वेशन डिराईव्ह करा, आणि फॉर्म्युल्यावरती न्यूमरिकल्स असतं, दुसरं काय असतं, काहीच नाही आहे. तेवढं फक्त बघा. तर आता बँकिंग ऑफ फ्रॉडमधला क्वेश्चन नाही ना तुम्हाला पेपरला, ते थोडं अवघड दिले पुस्तकात. जुन्या पुस्तकात चांगलं होतं, तुम्हाला जर अवघड दिलं तर काय नाही, फक्त जरी ते आलं ना ते एका डायग्राम काढायची, मस्तपैकी थेरी लिहायची की असं असं रिझॉल्व्ह केलं आहे. देअर फोर फ्रॉम फिगर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल इक्वेशन हे, देअर फोर मग 2 इक्वेशन घ्यायची, ते डिवाइड करा, हे करा ते करा, मग फायनल फॉर्म्युला आणा. एकदम सोपं आहे. फक्त मधली थेरी तुम्ही लिहायची, ते नाही सांगू शकत, कारण प्रत्येक चॅप्टरनुसार ती थेरी काय होणार आहे, चेंज होणार. उद्या काहीतरी दुसरे डायग्राम येईल, त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन खाली लिहायचं, जे तुम्हाला माहिती ते लिहायचं, प्रूफ सॉल्व करायचं. मेन प्रूफ आहे तुमचं, हे लक्षात राहिलं पाहिजे कसं केलं ते. बाकी इझी. मग काय अवघड आहे का, बघा सोपं एकदम. आता आत्ताचाच फॉर्म्युला आहे V = R ओमेगा, रिलेशन बिटवीन V R ओमेगा, ते फक्त पुट केलं आहे मी आणि फिगरवरून व्हॅल्यू काढल्यात फक्त, बस. 2च फॉर्म्युला बघितलं, टाइम पिरियड अँड ओमेगा. दिस इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. डिफरन्स कळलं का कोनिकल आणि सिम्पलमध्ये? सिम्पलमध्ये बॉब पुढे जातो मागे येतो, पुढे जातो मागे येतो. कोनिकलमध्ये काय करतोय, तोच बॉब सर्कल कंप्लीट करतोय. आणि स्ट्रिंग डिस्क्राईब काय करते, कोन करते, बड्डे कॅप, बड्डेची कॅप नसते का आपली तसली. दिस कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. मग फक्त मी काय केलं की बॉबवरती खाली लागणार mg, आत लागणार टेन्शन, अल्टरनेट अँगल्समुळे कॉस साईन, आणि टी साईनमुळे तो काय करतोय, सर्कल कंप्लीट करतोय. टीमुळे नाही, टी साईनमुळे. तेवढं फक्त पॉईंट लक्षात ठेवा आणि प्रूफ लिहून ठेवा, बाकी काय नाही आहे, एवढंच आहे. बघू काय डाऊट नसेल माझ्या मते, तर सोपं आहे एकदम, काय अवघड नाही आहे. बस करूयात आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण हे बघूयात, नवीन टॉपिक कोनिकल पेंडुलमचं लिहून ठेवा. आणि एक पॉईंट आहे की टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ अँगल ऑफ इन्क्लिनेशन. एक पॉईंट आहे, टाइम पिरियड कोणावर डिपेंड आहे कोनिकल पेंडुलमचा. टाइम पिरियड डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ स्ट्रिंग, angle made by string with the vertical, and acceleration due to gravity. Time period do not depend on mass. सगळ्यात मेन आहे, do not depend on mass of bob. सगळ्यात मेन. तुमचं काय गैरसमज आहे बघा, बऱ्याच जणांना वाटेल की तुम्ही जर मासचं वजन वाढवलं, त्या बॉबचं वजन वाढवलं तर टाइम पिरियड वाढेल. गैरसमज आहे मोठा. किती मोठा घ्या तुम्ही बॉब, डझंट मॅटर. टाइम कोणावर डिपेंड आहे, तुमची लेंथ, स्ट्रिंगची लेंथ केवढी आहे, अँगल किती आहे, आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे. इट डू नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द बॉब. तुमच्या पुस्तकात आहे बघा, पुस्तक जरा ओपन करा, पुस्तकात तुम्हाला दिसेल काय काय दिले त्यांनी. पुस्तक एकदा ओपन करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळेल काय काय दिले त्यांनी. पुस्तकात एकदम सोपं प्रूफ दिलंय बघा, फक्त 2 इक्वेशन डिवाइड केलेत आणि सोडवलंय त्यांनी. एकदम सोपं आहे पुस्तकाचं प्रूफ. पुस्तकात काय केलं माहिती आहे त्यांनी, मी तरी अवघड केलं. त्यांनी काय केलं माहिती का, टी साइन थिटा इक्वल टू mv²/r मी वापरले. त्यांनी काय वापरले, टी साइन थिटा इक्वल टू mr ओमेगा². mr ओमेगा² पण आहे सेंट्रिपेटल फोर्स, आणि डायरेक्ट 2 इक्वेशन डिवाइड करा, डायरेक्ट ओमेगा मिळेल. मी तरी अवघड घेतलं. पुस्तकात एकदम सोपं आहे, 4च लाईन्स आहे पुस्तकात, लगेच कळेल तुम्हाला. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे, त्यात फक्त mv²/r च्या जागी mr ओमेगा² आहे. 2 डिवाइड करा, डायरेक्ट ओमेगा मिळेल तुम्हाला. आणि ओमेगा आला की टाइम पिरियडमध्ये पुट करा, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा, ओमेगाची व्हॅल्यू पुट करा, जागेवर निघेल तुम्हाला. आणि ओमेगा आला की फ्रिक्वेन्सी मिळेल, फ्रिक्वेन्सीचा पण फॉर्म्युला बघा. त्यामुळे ते बघा पुस्तकात सोपं गेलं आहे माझ्यापेक्षा. तेवढंच घ्या, बाकी काय नका विचार करू जास्त. आणि एक लक्षात ठेवा की टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डू नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द बॉब. लिहून घ्या वहीमध्ये, चालते, हे लिहून घ्या. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात नवीन टॉपिक, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लास्ट टॉपिक आहे ह्या चॅप्टरमधलं. चॅप्टर संपेल आपलं सर्क्युलर, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. चलो लिहून घ्या, काय अडलं तर मला विचारा, आहेच मी. बाय.